आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता, डिसेंबर महिन्यात मतदान होण्याची चिन्ह। सांगली सुंदरनगरमध्ये आयुक्त शुभम गुप्ता यांना वारांगणाने बांधल्या राख्या। वारांगणा महिलांच्या बंधुप्रेमाने आयुक्त शुभम गुप्ता भारावले। सांगलीला पुन्हा पावसाने झोडपले। अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय। पुण्यातही जोरदार हजेरी। यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून। मराठा आरक्षणाबाबत मी अडथळा आणला हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं। तडक राजीनामा देऊन राजकारण सोडेन, देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरांगेंना उत्तर। आमच्या अनेक महिला तडीपार केल्या। लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती दिली। भुजबळांना सुद्धा मराठ्यांविरोधात उठवून बसवलं। मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप। संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीचे आहेत का? मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार भडकले। महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण एकनाथ शिंदे तर अर्जुन, देवेंद्र फडणवीस तर शरद पवार राजकारणातील शकुनी मामा सदाभाऊ खोत यांची टीका। छत्रपती शाहू महाराजांनी पाठवलेली सोन्याची राखी विठुरायाला समर्पित। अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम। आईच बनली लेकाची ढाल। कोल्हापुरातील तलवार हल्ला घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल, तर कोल्हापुरातील गुन्हेगारी विश्वाला पोलिसांचा धाक नसल्याची चर्चा। उद्धव ठाकरेंमुळे राज यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं। मुख्यमंत्र्यांचा दावा। संजय राऊत म्हणाले, लांडग्यांच्या कळपात शिरल्यावर एकनाथ शिंदे खोटच बोलणार। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।